भूषण देशमुख, समाधान महाजन सरांचं लोकांमध्ये स्वागत. नमस्कार, धन्यवाद सर. सर आपल्याकडे आलेत आणि आज ते असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स या पदावर ते जे दाखल झाले तिथपासून त्यांनी जो अनुभव घेतला, जो मुलांची शेअर झाला, तर या पदाबद्दलची मुलांना उत्सुकता असते. त्या पद भरण्यापूर्वी कुठल्या पदावर टाकायचं, ते कशा प्रकारे याकडे बघायचं, हे जो अभाव असतो म्हणजे माहितीचा, तो काही प्रमाणात ते भरून निघेल तुमच्या अनुभवामुळे, तुमच्या ज्ञानामुळे, असा आम्हाला एक खात्री आहे. ओके. सुरू कर. सध्या राज्यसेवेच्या मुलाखती सुरू आहे. बरोबर. आणि मुलांना वेगवेगळ्या पदांची माहिती लागतच असते. तर आता हे जे आपण ज्याला जीएसटी डिपार्टमेंट म्हणतो, वस्तू व सेवा कर विभाग हा जो आहे, तर बऱ्याचदा जे याच्याशी संदर्भात नसतात त्यांना याची माहिती नसते. इव्हन मी सुद्धा डिपार्टमेंट ज्यावेळी जॉईन केलं तेव्हा मलाही विक्री कर म्हणजे काय, इथून माझी सुरुवात होती. बरोबर. तर तसंच आता हे वस्तू व सेवा कर मधली जी पहिली पोस्टिंग असते, बरोबर, राज्यसेवेमधून, त्या पहिल्या पोस्टिंगचं नाव असतं सहाय्यक राज्यकर आयुक्त. बरोबर. असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स. आणि त्याचं प्रमोशन होतं डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स. ओके. ही झाली राज्यसेवेमधून. आणि जे आपण कंबाईन म्हणतो आपण त्याला, त्याच्यातलं जीएसटी डिपार्टमेंट मधलं पद आहे एसटीआयचं. बरोबर. ज्याला पूर्वी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणायचे, त्याला आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात. मग आता स्टेट आणि सेंटर हा डिफरन्स असल्यामुळे पोस्टिंगच्या नावांमध्ये पण तो फरक आहे. बरोबर. हा म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्सचा स्टेट टॅक्स केला. बरोबर आहे. त्याच्यातून एक गोष्ट अजून आयडेंटिफाय होते की हा स्टेट टॅक्स आहे, सेंट्रल टॅक्स वेगळा आहे. म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी, आपण कुठलंही बिल जर बघितलं त्याच्यावर दोन प्रकारचे डिफरन्शिएट बिल असतात, सीजीएसटी आणि एचजीएसटी. तर हा जो आपला स्टेटचा जो वाटा आहे त्या मध्ये हे जे आपलं स्टेटचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पदांची नावांमध्ये स्टेट टॅक्स आहे. बरोबर. आणि मग एसीएसटी, डीसीएसटी, जेसीएसटी, मग ऍडिशनल आणि स्पेशल कमिशनर आणि मग कमिशनर, अशी ही हायरार्की आहे सगळी. पदांबद्दल मला एवढं सांगता येईल. अजून काही असलं तर नाही. मग आता तुमचा पुढे काही ग्रामीण पोस्टिंग असतात की शहरी असतात? हा, मुळात टॅक्सेशन डिपार्टमेंट आणि अदर डिपार्टमेंट याच्यामधला एक मोठा फरक आहे की समजा आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंट बघितलं किंवा पोलीस डिपार्टमेंट बघितलं किंवा अदर कुठले डिपार्टमेंट बघितलं, ह्या टेरिटरी याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे विस्तार, आकार आणि भूप्रदेश याच्यावरच्या गोष्टी त्या डिपेंड आहेत. पण टॅक्सेशन डिपार्टमेंट हे एकूण टॅक्स कलेक्शनवर डिपेंड आहे. म्हणजे ज्या ठिकाणी टॅक्स जास्त प्रमाणात येऊ शकतो अशाच ठिकाणी यांची पोस्टिंग राहतात. त्यातल्या त्यात जीएसटी डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की काही 1-2-3 ठिकाणं जर सोडली, म्हणजे मालेगाव, खामगाव अशी 2-3 ठिकाणं जर सोडली, तर 99% सगळे ऑफिसेस हे जिल्हा लेवललाच असतात. ओके. हा. दुसरी गोष्ट, जसं आपण म्हणतो की तहसीलदार किंवा प्रांत यांच्या ज्या पोस्टिंग आहेत त्या तालुका लेवलला देखील असतात. बरोबर. पण जीएसटी मध्ये असं असतं की ह्या सगळ्या पोस्टिंग तुमच्या जिल्ह्याला एकाच ठिकाणी असतात. बरोबर. हा, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 11-12 तालुके असतील तर 11-12 तहसीलदार असण्याची शक्यता आहे. इथं हे 11-12 एसीएसटी एकाच ऑफिसमध्ये असणार आहे. हा एक फरक आहे. आणि दुसरं असं आहे की आपण याला शहरी म्हणण्यापेक्षा आपण टॅक्स कलेक्शनच्या अँगलने बघूया त्याच्याकडे, की आता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर हे जे शहरं आहेत, ह्या ठिकाणी एमआयडीसी मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. या ठिकाणी प्रोडक्शन जास्त चालतं. बरोबर. आणि त्यामुळे टॅक्स कलेक्शनचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. म्हणून पोस्टिंग पण या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे आपण जर बघाल तर माझगाव ऑफिस जे आहे, तर इथं भरपूर प्रमाणामध्ये जीएसटी डिपार्टमेंटचे अधिकारी असतात. याचं कारण आहे की त्या ठिकाणी काम तेवढं आहे. आणि जसं तुम्ही समजा गडचिरोलीकडे, चंद्रपूरकडे गेलात तर ते एकदमच कमी होऊन जाईल. कारण ते काही आपल्या एरियावर डिपेंड नाहीये, टॅक्स कलेक्शनवर डिपेंड आहे. जिकडे एमआयडीसी नाही तिकडे त्या पोस्टिंग कमी असणार. एवढं म्हणजे पोस्टिंगच्या बाबतीत एवढं मला सांगता येईल. आता हे जीएसटी एकत्र आल्यावर हे जे सेंटरचे सर्व्हिसेस आहेत, IRS वगैरे, आणि हे स्टेट यांच्यामध्ये कुठे असं क्लॅश होऊन त्यांचा डॉमिनन्स निर्माण झालाय, असं कुठे होतंय का? नाही, मला तसं काही वाटत नाही. कारण आपण ज्यावेळी जीएसटी आणला तर त्याचं टॅगलाईनच होती वन नेशन वन टॅक्स. बरोबर आहे. आता वन नेशन वन टॅक्स मध्ये अगदी प्राईम लेवलचं आमचं कार्य काय असतं, रजिस्ट्रेशन. बरोबर. तर रजिस्ट्रेशन मध्ये नो चॉईस की तुम्हाला सेंटरला जायचंय की स्टेटला जायचं. म्हणजे समजा मी व्यापारी आहे, माझा एखादी व्यापार आहे, मला जीएसटी डिपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन घ्यायचंय, तर ती सिस्टीम सिलेक्ट करते एक हिट. म्हणजे
त्याने ऍप्लिकेशन केल्यानंतर ते एक स्टेटकडे जातं, दुसरं आलं की ते सेंटरकडे जातं. नो चॉईस. बरोबर. म्हणजे इथेही डिफरन्शिएट नाही. म्हणजे सुरुवात इथून आहे की रजिस्ट्रेशन. मग रजिस्ट्रेशन करताना एखादी व्यापारी स्टेटकडे जावं की सेंटरकडे जावं हे पण सिस्टीम डिसाइड करते, डिपार्टमेंटच्या हातात नाही. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की ऍक्ट दोघांसाठी सेम आहे. बरोबर आहे. म्हणजे जीएसटी ऍक्ट जो आहे, जो स्टेटला आहे तोच सेंटरला आहे. बरोबर. त्यामुळं त्याचं इंटरप्रिटेशन करताना किंवा त्याच्या हायकोर्टमध्ये केसेस जाताना किंवा ट्रिब्युनलला जाताना याच्या इंटरप्रिटेशन मध्ये डिफरन्शिएशन नाही. बरोबर. त्यामुळे काम करताना ते एकाच ऍक्टवर आम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे तसाही काही फरक नाहीये. बरोबर आहे. हा, मग फक्त कलेक्शन मध्ये डिफरन्स कधी येतो, जेव्हा स्टेटचं कलेक्शन आपण वेगळं दाखवतो, ऑल ओव्हर इंडियाचं वेगळं दाखवतो, त्यावेळेला तो प्रकार दिसणार आहे. बाकी कामात काही फरक नाही. इव्हन पोस्टिंग सेम आहेत, म्हणजे पोस्टिंगची नावं सेम आहेत, पण फक्त डीओपीटीच्या याच्यानुसार वगैरे तिकडचं जे सेवा नियम आहेत त्यानुसार त्यांचं प्रमोशन आणि इतर गोष्टी वेळेवर होतात. आपल्याकडे आपल्या राज्याच्या नियमांप्रमाणे ते सुरू असतात. एवढाच एक फरक आहे. चांगलं ना. वर्क लाईफ बॅलन्स साठी ही पोस्ट म्हणजे चांगली मानली जाते, चांगली बोलली पाहिजे. हा, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आता पहिली गोष्ट आपण जसं आधी चर्चा केली की हे शहरामध्ये याच्या पोस्टिंग जास्त असतात, त्यामुळे ज्यांना सिटीची सवय असते वगैरे त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे. दुसरं आहे की तुम्हाला फार बाहेरच्या गोष्टींचं प्रेशर नसतं. ऑफिस वर्क जो असतो, म्हणजे काही प्रमाणात गैरसमज आहे की काम कमी असतं, तर काम कमी बिलकुल नाही, काम खूप आहे. ओके. हा, पण ते ऑफिसच्या वेळेत आहे. बरोबर. आणि ऑफिसच्या वेळेत ते केलं तर ते कव्हर पण होतं. बरोबर. त्यामुळं फक्त पण तुम्हाला शनिवार रविवार किंवा इतर गोष्टी, इतर जो वेळ आहे अदर दॅन ऑफिस, तो अवेलेबल होऊ शकतो. काही राजकीय दबाव वगैरे असतो? नाही, राजकीय दबावाचा फार संबंधच नसतो जवळपास. जनतेशी संपर्क हा कसा असतो, म्हणजे तो असं चांगला की काही? आता आमच्याकडे येणारा जो घटक असतो, म्हणजे तुम्ही आता जीएसटीचं जरी थ्रेशोल्ड लिमिट जरी बघितलं, बरोबर, लाखांचं, तर तिथून पुढचा घटकच जीएसटीकडे कन्वर्ट होतो. व्यापारी आणि सीए ही मंडळी जी आहेत ही कंटिन्युअली आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात किंवा त्यांचे काही कामं असतात तेव्हा ते येतात. बरोबर. पण एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये असे कॉमन जनता लगेचच जे काम घेऊन येऊ शकते तशा पद्धतीची कामं आमच्याकडे नसतात. बट डिपार्टमेंट हे त्याचं नावच इनडायरेक्ट आहे, इनडायरेक्ट टॅक्सेशन मध्ये. पण गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देणारं एक मोठं डिपार्टमेंट आहे, म्हणजे फर्स्ट डिपार्टमेंट आहे. आणि त्यामुळे काय होतं की ह्या रेव्हेन्यूचा युज करून अदर डेव्हलपमेंटची कामं चालतात. एक्झॅक्टली. त्यामुळे हे डिपार्टमेंट, ज्याला आपण म्हणूयात की स्टेजच्या बॅकग्राऊंड आर्टिस्ट जे काम करतात, खरं महसूल खातं हेच म्हटलं पाहिजे. हा, ऍक्च्युअली रेव्हेन्यू हा शब्द ब्रिटिशांनी रेव्हेन्यू खात्याला दिलेला, पण रेव्हेन्यूचा जर आकड्यांमध्ये विचार केला तर जीएसटी डिपार्टमेंटच जास्त प्रमाणात. आणि एक आपण सगळं म्हणजे एखाद्या प्लेचा जर आपण विचार केला तर नाटक जे चालतं तर त्याला माईक, साऊंड, जे सगळ्या गोष्टी असतात, लाइटिंग वगैरे, ते जर सगळं बंद पडलं तर ते नाटक प्ले नाही होणार. एक्झॅक्टली. आमचं डिपार्टमेंट कसं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड हे सगळं सुरू आहे, रेव्हेन्यू कलेक्शन आहे, त्याच्यावर हे सगळे डेव्हलपमेंटची कामं होत आहेत. म्हणजे हे जरी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात ठेवलं की बाबा जीएसटी डिपार्टमेंट एक्झॅक्टली काय करतं, तर डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टींना जो काही पैसा लागतो तो टॅक्सेशन मधून कलेक्शन करून देण्याचं काम जीएसटी. काही ठिकाणी असं होतं की वरती गेल्यावर सॅच्युरेशन होतं, म्हणजे की पुढचे पद मिळत नाहीत, असं काही डिपार्टमेंट प्रॉब्लेम आहे. तसा इथे काही आहे का? म्हणजे बऱ्यापैकी सरकारी विभागांमध्ये तो असतो, कॉमन आहे तो. इकडेच आहे असं काही नाही, भरपूर ठिकाणी तो असतो. मला वाटतं फार सेंट्रलच्या सर्व्हिसेस मध्ये ते प्रमाण कमी असेल, पण तिथे पण समजा आता आमचं जीएसटी, सेंट्रल जीएसटीचा जरी विचार केला तरी पण मला वाटतं एक स्पेसिफिक एक 12-13 वर्षानंतरच्या प्रमोशनला परत तिथेही ब्रेक येतो. त्यामुळे ऑल ओव्हर सगळ्या डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सर्व्हिसेस मध्ये तर सगळीकडे जवळपास ते प्रमाण आहेच स्टॅग्नेशनचं. या विभागातून दुसऱ्या एखाद्या विभागात काम करत जाता येतं का, जे टॅक्सी संबंधित नाहीये? डेप्युटेशन वर जाता येत असावं, जातात काही जण. एक्झॅक्टली मलाही त्याबद्दल नाही जास्त माहिती, पण जातात, तसं जातात. तसं पण आहे. अरे वा. आणि तुम्हाला कसं समाधान आहे की नाही या सर्व्हिस मध्ये? अगदी मी म्हणजे माझं नावही समाधानच आहे, मी समाधानी आहे. म्हणजे या एकूण आता मला
12 वर्ष झाली. बरोबर. तर या 12 वर्षामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे मी अगदी युपीएससीचं इंडियन रेल्वे जे होतं ते पण सोडलं. बरोबर आहे. विचार करून, आणि मला ते कुठेही रिग्रेट नाही की मी का बरोबर आहे. सोडलं. बरोबर आहे. पण आय एम सॅटिस्फाईड. अरे वा, छान छान. नक्कीच तुम्हाला सर माहितीचा फायदा आला असेल अशी आशा. आणि समाधान सर, धन्यवाद तुम्हाला की तुम्ही माहिती आम्हाला दिली.